नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत 9 लाख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 123 कोटी रुपये पीक विमा मिळणार आणि कोणते जिल्हे, कोणते तालुके आणि कोणते शेतकरी पात्र आहेत ही आपण सरळ ह्या व्हिडिओमध्ये पाहणार। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। गेल्या वर्षी 2023मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कमी पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते। या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महसूल कार्यालय आणि जिल्हा पीक विमा समिती कार्यालयातील पात्र महसूल समिती पीक विमा देण्यास मान्यता दिली आहे। सध्या या निर्णयामुळे अंमलबजावणी झाली असून शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात येत आहे। पीक विम्याची परिस्थिती कशी आपण जाणून घेऊया। बुलढाणा जिल्ह्यातील 7,31,000 अधिक शेतकऱ्यांना पीक विमा भरला। त्यापैकी 1,07,400 शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून 161 कोटी रुपयाची पीक मंजुरी झाली आहे। ही बाब या निश्चयाची शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पीक विमा उत्तरांची स्थिती कशी आहे पाहूया। मंजूर झालेली रक्कम 161 कोटी रुपयापैकी 38 कोटी रुपये आतापर्यंत वितरण करण्यात आले आहेत। उर्वरित 1.23 अब्ज रुपयाचे वाटप अजूनपर्यंत अखेर पूर्ण होईल असे सांगण्यात आले। ही प्रक्रिया वेळेवरती पूर्ण करणे आवश्यक आहे, कारण नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर पोहोचेल असे आवश्यक आहे। पीक विम्याची परिस्थिती ऑनलाईन तपासणी प्रक्रिया। प्रत्येक शेतकऱ्यांना त्याच पिकाची पीक विम्याची परिस्थिती सहज आणि कळावी यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली। या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम माहिती त्यासाठी मोबाईल फोनद्वारे घरबसल्या मिळू शकते। हे करण्यासाठी आपण खालील 4 पालन करावे लागणार आहे, ते आपण पाहूया। वेबसाईट आपण पाहूया। PMFBY ही अशा प्रकारे वेबसाईट शोधून काढायची आहे। त्यानंतर आता फार्म कॉर्नरपर्यंत क्लिक करायचं आणि लॉग इन फॉर्म निवडा आहे। पुढे तुमचा मोबाईल नंबर आणि सत्यापन कोड प्रविष्ट करा आणि OTPची विनंती करा। तुम्ही एकाच मोबाईल क्रमांक वापर करू अनेक पीक विमा अर्जाची नोंदणी केल्यास तुम्हाला तुमचा आधार कार्ड द्यावा लागेल। प्रत्येकी प्राप्त झालेले OTP लॉग इन प्रविष्ट करा। त्यानंतर या प्रक्रियेनंतर संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल। त्या मिळालेल्या रक्कम कोणते पीक आणि कधी घेतले याचाही तपशील असेल। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना पण आहे। तुम्ही पीक विमा जमा झाले आहे का नाही हे पाहण्यासाठी नियमितपणे तपासा। तुम्हाला तुमच्या विमा कंपनीकडून काही त्रुटी आढळल्यास किंवा तुम्हाला रक्कम मिळाली नसल्यास ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, कारण भविष्यात तुमचा पीक विमा वेळेवर भरण्याची खात्री करा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा ही महत्त्वाची योजना बनली आहे। मागील वर्षी कमी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे। मात्र सर्व पात्र शेतकऱ्यांना पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांसाठी या प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांसाठी त्यांच्या योग्य रकमेबाबत जागृत राहावे आणि आवश्यक असल्यास पुढील कार्यवाही करावी। अशा प्रकारे सामूहिक प्रयत्नामुळे शेतकऱ्यांचे हित जपले जाऊ शकतात। अशा प्रकारे हा थोडक्यात व्हिडिओ इथं संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।